पाहूयात पुढची मोठी बातमी। निदा खानला अटक केल्यानंतर आज तिला कोर्टात हजर करण्यात आलं। त्यानंतर निदा खानला 11 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। नाशिक धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी निदा खानला काल रात्री छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आणि अटकेनंतर निदा खानला आज कोर्टासमोर हजर करण्यात आलं। निदा खानची इन कॅमेरा सुनावणी झाली। सरकारी पक्षाकडून विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी बाजू मांडलेली आहे। तपासात एक माजिद पटेल हे नाव नव्याने निष्पन्न झालेलं आहे। तपासात असं निष्पन्न झालेलं आहे की ही महिला आरोपी नारेगाव, कोसर, छत्रपती संभाजीनगर इत्यादी भागात राहिलेली आहे। तिला कोणी आश्रय दिला त्याबाबत तपास चालू आहे। त्यात माजिद पटेल नाव आलेलं आहे। त्यांना आरोपीपणात सामील करून कलम 238 वाढ करण्यात आलेली आहे। हा सगळा तपास विचारात घेऊन 11 तारखेपर्यंत ह्या महिलेला पोलीस कस्टडी सुनावण्यात आलेली आहे। निदा खान ह्या गर्भवती असल्यामुळे आम्ही मेहरबान न्यायालयाला विनंती केली आहे आणि तशी तरतूद आहे कायद्यामध्ये की तिला औषध उपचार वगैरे हे करावा। मेहरबान न्यायालयाने ते मान्य केलं आहे। तसंच केअरटेकर म्हणून तिच्या आईला दिवसातून 2दा भेटू द्यावं अशी आम्ही मागणी केली। मेहरबान न्यायालयाने ती पण मान्य केली आहे।